नाशिकमध्ये सगळ्यांना चक्रावून टाकणारा निकाल समोर आलाय। नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष गोकुळ गीते हे विजयी झालेत। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या समर्थकांनी चांगलाच जल्लोष केलाय। विशेष विमानानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी जाणार आहेत आणि ज्यांच्या सोबत बोलणं झालं ते आपल्या सोबत आहेत। नाना भाऊ, तुमचं नेमकं कोणासोबत बोलणं झालं आणि काय नेमकं ते बोलणं होतं? सावंत साहेबांबरोबर माझं बोलणं झालं। ते स्वतः येतील सावंत साहेब? हा, ते विमान पाठवत आहे। कुठे विमान पाठवत आहे? ओझर एअरपोर्टवर। आणि नेमकं काय तुमची चर्चा सुरू आहे? कुठे जाणार, कोणाला भेटणार? काही नाही, आणि शिंदे साहेबांचा आशीर्वाद घ्यायला जातो आम्ही। पण ज्या उमेदवाराचा तुम्ही पराभव केला ते शिंदेच्या शिवसेनेचेच उमेदवार होते आणि महत्वाची बाब म्हणजे तुमच्यासोबत जे बोलणं होतंय, उमेदवारीचा अर्ज मागे घेण्यासाठी सुद्धा तुम्हीच फोन केलेला होता, तुम्ही महत्वाची भूमिका बजावताय आणि काय नेमकं हे सगळं पुढे घडणार आहे? शिंदे साहेबांकडे गेल्यानंतर शिंदे साहेब जे आदेश करतील ते आदेशाचे आम्ही पालन करू। मिळालेल्या माहितीनुसार गोकुळ गीते हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। त्या पद्धतीने सगळी हालचाल घडते आणि तुमच्या भोवती घडते। काय नेमकं घडतंय तिथे स्पष्टपणे आम्हाला 3-3:30 वाजेपर्यंत तिथे गेलो आम्हाला। पक्षप्रवेश होणार गोकुळ गीते? शक्यता आहे। पण तुम्ही अतिशय मोठा दावा करताय, शक्यता आहे म्हणताय, काय नेमकं पडद्यामागे घडलं? गोकुळ गीते कसे निवडून आले? तुमची काय भूमिका होती? तुम्ही महत्वाचा रोल बजावला अशा स्वरूपाचं कळतंय? आम्ही रोल बजावण्यापेक्षा गणेश गीते आणि दीपाली गीते या गोकुळ गीतेबरोबर नव्हते, पण मी त्यांचा फॅमिली मेंबर असल्यामुळे मी कोणत्याही पक्षामध्ये नाहीये, त्याच्यामुळे मला गोकुळदादा बरोबर राहावं लागलं। आणि गोकुळदादा कुठे प्रचाराला गेला नाही, मी स्वतः कुठे प्रचार नाही केला, पण जे मतदारांनी आम्हाला प्रेम दिलं, आमची जनता जी फिरत होती त्या जनतेच्या आशीर्वादाने गोकुळदादा विजय झालेला आहे। पण या सगळ्या काळामध्ये उदय सामंतांनी तुम्हाला किती वेळात बोलवलंय तिकडे? उद्धव साहेबांनी आम्हाला 2:30 वाजेपर्यंत विमान येतं आणि 4 वाजेपर्यंत आम्ही मुंबईकर रवाना होऊ। एकूणच आपण बघतोय की आपल्या सोबत होते हे नाना गामणे, यांच्याकडनं ज्या पद्धतीनं माहिती देण्यात आली त्यानुसार गोकुळ गीते यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे। आत्ताच्या घडीची ही सर्वात महत्वाची बातमी आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर नरेंद्र दराडे यांचा जो पराभव झालेला आहे तो शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत होते आणि त्यांनी मात्र या सगळ्या दरम्यान पराभव झाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांवर खापर फोडलं, त्यांनी विश्वासघात केला अशा स्वरूपाचा दावा केला। आणि त्याच सगळ्या दरम्यान जर बघितलं तर आता गोकुळ गीते हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आणि त्यासाठी स्वतः उदय सामंत यांच्यासोबत नाना गामणे यांचं फोनवर बोलणं झालेलं आहे। नाना गामणे हे गोकुळ गीते यांचे भाऊ आहे आणि थोड्याच वेळात विशेष विमानानं गोकुळ गीते हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी जाणार आहेत। काही वेळापूर्वीच नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे जे आमदार आहेत ते सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत। या निवडणुकीमध्ये नेमकं काय घडलं याबाबतची कैफियत सुद्धा ते शिंदेंसमोर मांडणार आहेत। मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये विजयी होणारे आणि होऊ घातलेले जे गोकुळ गीते आहेत ते आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। येत्या काळामध्ये काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर वारगेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। खूप आनंद झालाय आम्हाला। आम्ही खूप संघर्षातून हा विजय मिळाला। पूर्ण जिल्ह्याने पूर्ण राज्याने हा विजय बघितलाय। आज जे काही घडामोडी झालेल्या आहेत त्या सत्याचा विजय आज झालेला आहे। दराडे जरी विजयाचा दावा करत होते, परंतु मतदार हे सुज्ञ असल्यामुळे आज जो विजय झाला आहे तो चांगल्या उमेदवाराला त्यांनी निवडून दिलेला आहे।